अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेलं दान पैशांच्या व वस्तूंच्या स्वरूपात असो, त्या व्यवहारात अनियमितता आणि चोरी झाली. राम मंदिरात भाविकांनी श्रद्धेनं दिलेली रोख रक्कम, सोने चांदी आणि परदेशी चलन, मग ते डॉलर्समध्ये असो, चोरीला गेल्याचं तसेच व्यवस्थापनात फेरफार झाल्याचं उघडकीस आलं. आतापर्यंत या प्रकरणात काय घडलं आणि राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून कोणती मागणी केली आहे, हे पुढील काही मिनिटात पाहूयात. नमस्कार, मी स्वानंद बिक्कड. मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं म्हणजे SITनं या प्रकरणी तत्काळ कारवाई करत मंदिराच्या देणगी मोजणी विभागाशी संबंधित एकूण 8 आरोपींना अटक केली असून कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या लपण्याच्या ठिकाणावरून आणि घरातून पोलिसांनी मोठी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. दान चोरीच्या पैशांमधून खरेदी केलेली एक 4 चाकी गाडी देखील पोलिसांनी आरोपींच्या घरातून जप्त केलेली आहे. आरोपींनी चोरलेल्या पैशांचा वापर करून कुठे कुठे गुंतवणूक केली होती या संदर्भातील गुंतवणुकीची महत्त्वाची कागदपत्र आणि इतर मालमत्तेचे दस्तऐवज पोलिसांनी हस्तगत केले आहेत. SITच्या चौकशीत खुलासा असाही झाला आहे की आरोपी केवळ मंदिराच्या पेटीतील दानच पळवत नव्हते, तर त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावाचं हुबेहूब दिसणारं बनावट पावती पुस्तक तयार केलं होतं. या बनावट पावत्या देऊन त्यांनी अनेक भाविकांकडून परस्पर पैसे उकळल्याचं देखील समोर आलं आहे. त्यांनी सुरक्षतेतील त्रुटी आणि CCTV कव्हरेज नसलेल्या जागांचा गैरफायदा घेऊन सुमारे 2 ते 3 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा अंदाज आहे. या मोठ्या वादानंतर आणि आरोपानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी अंतरिम सरचिटणीसांची नियुक्ती करून व्यवस्थापनात फेरबदल करण्यात आले आहेत. आता या प्रकरणी CBI चौकशी व्हावी आणि ट्रस्टचे संपूर्ण आर्थिक व्यवहार सार्वजनिक केले जावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठानं यावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली असून SIT कडून या तपासाचा स्टेटस रिपोर्ट हा सीलबंद पाकिटात मागवला आहे. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त पत्र लिहून या प्रकरणी तीव्र आक्षेप घेतला आहे. पत्रात त्यांनी आरोप केला आहे की ट्रस्टचे अनेक सदस्य RSS आणि विश्व हिंदू परिषदशी संबंधित आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर मौन बाळगणं अयोग्य आहे. तसेच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आपल्या पत्रात मागणी करतात की माननीय पंतप्रधान, आपल्याला माहीतच आहे की श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये हजारो कोटींच्या देणग्यांची चोरी झाली आहे. श्रद्धेनं, भक्तीनं आणि विश्वासानं आपल्या कष्टाचा पैसा दान करणाऱ्या लाखो भाविकांना या चोरीमुळे फसवल्यासारखं वाटत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपण संसदेत ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली होती, परंतु ट्रस्टचे सदस्य आपल्याला सरकारनेच नियुक्त केले आहेत आणि ट्रस्टचे सदस्य RSS आणि विश्व हिंदू परिषद त्यांच्याशी संबंधित संघटनांशी जोडले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. ट्रस्टचे बदनाम झालेले माजी सरचिटणीस देखील आपल्या जवळचे सहकारी होते. अशा गंभीर गुन्ह्यांच्या वेळी आपण गप्प राहणं अजिबात स्वीकारता येणार नाही आणि उत्तरदायित्व निश्चित करणं आणि भरपाई देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आम्ही आपल्याला विनंती करतो की ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची, ज्यामध्ये रोख रक्कम, सोनं चांदीसह अनेक देणग्यांच्या व्यवस्थापनाचा समावेश आहे, अशी याची तत्काळ स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. चौकशीचे निष्कर्ष आणि ट्रस्टचा संपूर्ण हिशोब हा सार्वजनिक करावा, जेणेकरून प्रत्येक भक्ताला त्याचा देणगीचा वापर कसा झाला हे कळेल. जे कोणी दोषी आढळतील त्यांचे पद किंवा प्रभाव किती मोठा असला तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपल्या सरकारची आणि ट्रस्टची विश्वासार्हता आपण किती पारदर्शकपणे आणि तातडीनं कारवाई करता यावर अवलंबून आहे. देशातील जनता आपल्याकडे लक्ष ठेवून आहे. जय हिंद, असं राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. राहुल गांधी आणि खरगेंनी मोदींना विनंती करत म्हटलंय की ट्रस्टच्या सर्व व्यवहारांची तत्काळ स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी करावी. आतापर्यंत झालेल्या जी काही चौकशी आहे त्यामध्ये सोने चांदीच्या देणग्यांचं ऑडिट व्हावं आणि तपासाचे निष्कर्ष हे सार्वजनिक केले जावेत आणि दोषी असणाऱ्यांवर, मग तो कितीही कोणी मोठा असला तरी, कठोर कारवाई करावी, अशी राहुल गांधी यांची मागणी आहे. सध्या या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार राजकीय वाद पेटला असून उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. राम मंदिर दानचोरी प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी सर्व राजकीय ताज्या बातम्या आणि त्याच्या सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.